पण मी सध्या कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही आहे। प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व रहिवाशांनी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या 8ही उमेदवारांना जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी प्रथमतः त्या रहिवाशांचं मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षापासून स्वर्गीय महेश अण्णांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलंय, त्यांच्यावरती असलेलं प्रेम निश्चितच या मतपेटीतून मतरूपी आशीर्वादाने आपल्याला सर्व नागरिकांनी आम्हाला दिलंय हे आपल्याला पाहायला मिळालंय। प्रभागात फिरत असताना, प्रचार यात्रेत फिरत असताना आम्हाला निश्चितपणाने ती खात्री होती की सगळेच्या सगळे सीट कमीत कमी 4-5 हजारच्या लीडने आमचे येणार, ही खात्री निश्चितपणाने होते। कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर स्वर्गीय महेश अण्णांच्या आठवणी हे नागरिकांकडून ऐकायला पाहायला मिळत होत्या। आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्याबद्दल महिलांमध्ये प्रचंड उत्साह आपल्या लाडक्या भावाबद्दल होतं। आपले लाडके भाऊ देवा भाऊ यांना हा मत जाणार आहे अशी भावना अनेक महिलांमध्ये होती। आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे ज्यावेळेस विडी घरकुलमध्ये आले होते, विडी घरकुलमध्ये आल्यानंतर तुम्ही या 8 नगरसेवकांना निवडून द्या, मी या ठिकाणी निधीची कमतरता भासू देणार नाही। 10 कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्या ठिकाणी एका प्रभागाला त्याच ठिकाणी तत्काळ त्या कामाला सुरुवात होईल असं सांगितलं होतं। त्यामुळे आपल्या पालकमंत्र्यांवरती विश्वास ठेवून, निश्चितच आपल्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवून आमच्या 8 उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलंय, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो। निश्चितच असं अनेकांची भावना आहे, पण मी सध्या कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही आहे, त्यामुळं मी त्या भावनांचा आदर निश्चितपणाने करतोय। पण निश्चितच माझी तर आता सध्या ती इच्छा नाही आहे।